सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 मार्च 2026. पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती उपसभापतींच्या आज निवडी. उत्सुकता शिगेला. फलटण जावळी महाडमध्ये खेळ चिठ्ठीचा. जिल्ह्यातील 11 तालुका पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींच्या निवडीची प्रक्रिया आज दिनांक 16 मार्च रोजी राबवण्यात येणार आहे. सातारा, खटाव व कराड पंचायत समितीत भाजपाला तर पाटणमध्ये शिवसेनेचे बहुमत आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने त्यांचा सभापती होणार आहे. फलटण जावळी महाडमध्ये दोन्ही बाजूचे सदस्य समसमान असल्याने येथे ईश्वरी चिठ्ठीद्वारे सभापतीपद ठरणार आहे. गॅस सिलेंडर हवा आहे रात्री 12 नंतर या. साताऱ्यात ऐकावं ते नवलच. ओळखीच्या मंडळींना भलती सूट. शहरातील काही भागात गॅस हवा असेल तर रात्री 12 नंतर फोन करा असे सांगितले जात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. दिवसा अधिकृतपणे सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असले तरी ओळखीच्या लोकांना मात्र रात्री 12 नंतर गॅस देण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी सांगितले की गॅस वितरण करणाऱ्या काही एजन्सीची संबंधित व्यक्ती किंवा मध्यस्थांकडून अशी पद्धत सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दिवसभर चौकशी केली तरी गॅस नाही असे सांगितले जाते, पण ओळखीच्या लोकांना मात्र फोन करून रात्रीने सांगितले जाते. अशी तक्रार काही नागरिकांनी केली आहे. गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध करा, अन्यथा आंदोलन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे जिल्ह्यात विस्कळीत होत असलेली परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि नागरिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे, अन्यथा जन आंदोलन उभारावे लागेल असा इशारा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. सिंचन साहित्य 40% महागले. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाची झळ आता शेती क्षेत्राला बसू लागली आहे. शेतमालाची निर्यात थंडावल्यानंतर शेतीमधील पॅकिंग आणि ठिबक सिंचनच्या सामग्रीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ही दरवाढ 40% गेली असून त्यामुळे शेती आणि शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे, अशी माहिती शेती व सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. उत्तर पत्रिका गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल कारवाई. विडणी केंद्र प्रकरणी कोल्हापूर विभाग मंडळाकडून परीक्षेचे मानधन जप्त. फलटण तालुक्यातील वेडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये 10वीचे पेपर 6वीच्या विद्यार्थ्यांनी तपासले. या वृत्ताबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाने चौकशी करून या प्रकरणात गोपनीयतेचा भंग झाला असला तरी विद्यार्थ्यांचे गुण मात्र सुरक्षित आहेत हे स्पष्ट केले आहे. दोषी परीक्षेचे मानधन जप्त करण्यात आले असून कठोर कारवाईचे निर्देश संस्थेला देण्यात आले आहेत. विभागीय मंडळाने प्रसिद्धी दिलेल्या प्रकटनानुसार विद्यार्थ्यांनी पेपर तपासल्याचा आरोप तथ्यहीन ठरला आहे. मात्र उत्तरपत्रिकांची संवेदनशील कागदपत्रे अनधिकृत व्यक्तींच्या हाती सोपवल्याबद्दल संबंधित परीक्षकावर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील 631 गावे टंचाईच्या उंबरठ्यावर. 806 वाड्यांनाही बसणार झळा. 23 कोटींचा आराखडा तयार. सातारा जिल्ह्यात गतवर्षी पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी गेल्या महिन्यापासून कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे भूजल पातळीत कमाईची घट जाणवू लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 631 गावे व 806 वाड्या वस्त्यांना टंचाईच्या जाळा जाणवण्याची शक्यता आहे. सुमारे 22,83,00,000 रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा जिल्हा प्रशासन तयार केला आहे. या आराखड्यातून पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. एसटीचे 72% संपर्क क्रमांक बंद. 3 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासन उदासीन. प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडवण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या बसस्थानक व आगारांचे अधिकृत संपर्क क्रमांक मोठ्या प्रमाणात बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वराज्य अभियानाने केलेल्या तपासणीत राज्यातील तब्बल 72% संपर्क क्रमांक बंद किंवा प्रतिसाद न देणार असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन लक्ष वेधण्यासाठी सातारा येथे पत्रकार परिषद घेत स्वराज्य अभियान पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडून संपर्क व्यवस्था कार्यरत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राहुल कोल्हापुरे, अधिवक्ता दत्तात्रय कुलकर्णी, स्वरूपा महाडिक आदी उपस्थित होते. कराड तालुक्यात स्मार्ट मीटरला तीव्र विरोध. 25 गावांचे सरपंच एकवटले. सुकणे तांबे भागातील ग्रामस्थ आक्रमक. कराड तालुक्यातील सुकणे तांबे भागातील सुमारे 25 गावांमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांच्या वतीने महावितरणच्या उगलेवाडी येथील विभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल वाढण्याची शक्यता असून याचा आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाघोलीतील वसना नदीवर पुलाचे काम संत गतीने. पर्याय रस्ता नसल्याने नागरिकांची कसरत. अपघातांची संख्या वाढली. सोनके रस्त्याची चाळण. वाघोलीतील वसना नदीवरील पुलाचे बांधकाम गेल्या 10 महिन्यांपासून संत गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणताही सुलभ पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता पूल पाडण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ब्रिटिश कालीन जुन्या पुलाचे आयुर्मान संपल्याने तो पाडण्यात आला. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही चर्चा न करता ठेकेदाराने पूल पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूल पाडल्यानंतर प्रशासनाने वाहतूक सोनके मार्गावर होण्याची नोटीस काढली.
मात्र या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाघोली सोनके मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून पिंपळे बुद्रुक बाजारपेठेवरील त्याचा परिणाम झाला आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपिका मुसळे निलंबित, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांचे आदेश. गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणामुळे चर्चेत असलेल्या कोरेगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या विविध तक्रारींची दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे पोलिसात मोठी खळबळ उडाली असून कोरेगाव पोलीस ठाण्यातील अंतर्गत कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.